वेगवेगळं काय दिसतं, वेगवेगळं देव दिसतं. मला काही समजत नाही काय त्याचं. कुलदेवी नाही दिसत इथं. तुमच्या घरातलं तुझ्या आणि माझी कुलदेवी राक्षसी आहे. इतकं व्यवस्थित आहे. मला काही समजत नाही. आणि तुम्ही सतत तिथे तुमची चांगलं पण होत नाही काय वाईट पण होत नाही, तसं तसंच प्रगती पण होत नाही घरातले पण घरावरून काय भांडणं करतात ते काका आणि वगैरे. ते जाऊन दे भाऊ. हा खाली ठेवलं. बाबू तेल आणलंय कायचं दिसत नाही. कुठं लिहिलेलं आहे? खाली ठेवलं. नाना घरी कुठे ठेवलेलं? घरी मी तिथे झोपतो हॉलमध्ये. घरातलं सर्व इथे घेऊन आला. हो घरात मी येतेच आहे. फक्त लिंबू घ्यायला मध्ये थांबले मार्केट. ते आल्याला पण इथे ठेवलंस. नाही मला माहित नव्हतं खाली ठेवायचं, मला वाटलं दरबार पण झाल्यावरती वरती आणायचं. त्याची ताई बोलली की तिकडे ठेव, पण त्या ठेवली. मग कुठे बसेल? बाईकवर बसेल. रस्त्यावर? हा इकडे पण. नाव बोलतो संतोष राजू खतांगड. संतोष राजू खतांगड. खतांगड. तो देव कोण आहे? लक्ष्मी. आणि महालक्ष्मी आणि तांडोबा बोलतात ते आहे. कोणते पीर आहेत त्यांचं नाव नाही माहिती, कारण की गावाचं आमचं कोणी नातेवाईक आहे आणि सगळे मुंबईमध्येच आहेत आणि ते माझे सगळे नातेवाईक ख्रिश्चन्स आहेत. मी एकटाच माझ्या पिढीचं करतो. मला काही समजत नाही, तिचं काही मार्ग पण नाही. दिवाबत्ती करतो तिचा साधी बोली बघते तशी करतो. गोष्ट आहे का नाही पण बघा कोणतरी नाव होईल नाही. कुलदेवी विनय पेज चालतात आहे तुझ्याकडे. मुळातले पीर आहेत का बाहेरचे पीर? मुळातलेच पीर आहेत. आता पण उभे शरीर म्हणताय का तुम्ही? हा म्हणजे असं व्हायब्रेशन होतं मला. ते पिरांचं मला कधी काय गोष्ट कधी काय नाव पण एवढं माहित नाही. मला फक्त एवढं माहित होतं की आहेत पीर म्हणजे पुराण. सर ये लवकर, ये लवकर ये. ये लवकर ये. या हजेरी लाव ये. ये उभं कर लवकर उभं कर. काय सर्वांना कर, सर्वांना कर.
ये लवकर ये लवकर ये खुलून ये तोड बंधन तोड सर तोड लवकर बंधन एकदम खुलून ये खुलून एकदम ये मार्ग मोकळा करते ये लवकर ये लवकर तू चालणार तर मार्ग मोकळा होणार ना ये लवकर ये मार्ग मोकळा पूर्ण दर पूर्ण लवकर चल अशीच कशी गती लावणार तुझी हा हे लवकर अशीच गतीचा थोडी आदेश देणार तू ये तर पहिला ये लवकर ये लवकर ये दे जय करा दे सर दे जय करा दे दे जय करा दे जयकारा पिराने पीर का हे पूर्ण खोलून तोड बंधन सर्व सर्व बंधन तोड तोड पूर्ण तोड सर्व रस्ता मोकळा कर सर्व जे बंधन आहेत लेकरावर सगळं काम पण सर्व शक्य उभ्या शक्यांना मोकळं कर ये माते खेळते चल चल ये माते खेळते हे तुझ्या पीराने तुझ्या सेवकाने तुझा रस्ता मोकळा केलाय बघ तुझ्या रस्त्यात फुल टाकलंय त्याने ये माते हे माझी आई हे माझी स्वामीने ये उभी राही जय दरबारातल्या शक्तींचा जय करा दे बोलवर खेडच्या महालक्ष्मीच सांग बघ जयकारा कालकारा आणि साचे दरबार की जय
तो शांत होतो. काय आदेश आहे तुला चालण्याचा? बाबा गुरु म्हणलो ना तुला. नाही, गुरुचा स्वप्नात आदेश झालेला, पण मी खूप भटकलो इकडे तिकडे, तर मला इकडचा मार्ग दाखवला आहे. काय आता जसं बनलं. शिकव. हा. त्याच्यात तेलाची मोठी गोष्ट आहे. मंत्र जाप करतो काय काहीच नाही करत आहे ना. विशेष काय नाही. विशेष आणि विशेष कोणता जाप करतोयस ते सांग. करतोयस ना. काली माताचं. मग काली माता पर म्हणजे खूप प्रेमाचं, म्हणजे असं अट्रॅक्शन सारखं म्हणजे झालं अचानक, म्हणजे त्याची खूप जुळला गेलं, म्हणजे समजलं गेलं. ठीक आहे. मग आता गती लावतो का? घरात नाही लागत नाही, म्हणजे असं मंदिरात एकदा दोनदा म्हणजे सांगितलंय. ठीक आहे. बंद करायचं. ठीक आहे. कोणाला समजायचं आणि कोणाला जोडीदार बनवलं. जोडीदार बनवतात तो कोणाला. म्हणजे असं मंदिरात जातो तर तिकडे लोक भेटतात ना, तिथे बोलतात की आमच्या इकडे काय असेल तरी, तुझ्याकडे काय असेल तर सांग, आपल्याला काय असेल तर. बंद करायचं. ठीक आहे. हा, चालेल. जर बघ, जर तुला दरबाराशी जुळायचंय तर तुला इकडचं सर्व हे करावं लागेल, फॉलो करावं लागेल. हा. आणि जरी नाही केलास तरी काही हरकत नाही, पण तुझ्या बऱ्यासाठी सांगतो की जोपर्यंत तू कुणाला गुरु बनवत नाहीस आणि तुझा गुरु तुला गद्दीचा आदेश देत नाही तोपर्यंत कुणाला काही सांगायचं नाही. आणि ज्या मार्गावर तुला चालायचंय त्या मार्गावर मैत्री, पार्टनर हे नसतं. पार्टनर म्हणजे घाट. दोघांनी मिळून गद्दी चालवणं, दोघांनी मिळून भले मनात विचार कर की लोकांचं कल्याण करणार, पण नाही होते. ठीक आहे. कारण शब्द आपसामध्ये भांडतात. मी मोठी आणि ती मोठी, माझी शक्ती मोठी त्याची शक्ती लहान, म्हणजे मग त्या शक्त्या माणूस रूपी भांडण लावतात. इकडे याच्या आधीच कॅमिकलचा फोन आलेला, तर बोलते माझ्या घरात कार्यक्रम आहे, तू ये आणि तुझं वारा घेऊन तुझ्या घरात कार्यक्रमात तू घेणार वारा, तुला वारा आहे, मी येऊन काय करेल, मी आम्ही पाहुण्यासारखं आहे, तुम्ही कशाला हात लावतो, तू फोर्स करतो काय म्हणून नाही, मी बाहेर आहे करून असं, म्हणजे एकदा झालेलं, पण काय मी त्यांना आता कॉन्टॅक्ट केले जास्तीला त्यांच्याशी नाही. कोणालाच काहीच बोलायचं नाही. कितीही कोण खास असलं, ठीक आहे, जर तुझा सक्का भाऊ तुझ्या घरात एकत्र खात नाहीये तर तो पण परका झाला. समजलं. जर तो तुझ्या चुलीतलं खात नाहीये तर तो पण परका झाला. ठीक आहे. बघायचं आहे तर तुझ्या घरातल्यासाठी बघायचं आणि ते पण कुणाला न सांगता. ठीक आहे. आईला हाक मारायची, तुला विचारायचं आणि उपाय स्वतःचे स्वतः करायचे, पण हे फक्त घरात होते. ठीक आहे. तुझ्या घरात होती, बाहेरच्यांसाठी एकदम बंद. जर तू हे चालू केलं तर कोण कधी तुझा असा घात करून जाईल तुला समजणार नाही. आणि सगळ्यात पहिला घात होतो शक्तीवर. तर भले तू कुठेही कोणालाही गुरु बनव, त्याच्याशी काही संबंध नाही, पण जर ऐकायचं असेल तर ऐक.
कसले लाडू खाल्ले तू? लाडू हं? म्हणजे कोणाच्या घरी दिलेले का प्रसादात कसले पण लाडू खाल्ले का तू? लाडू मी खाल्लेले गौरी गणपतीमध्ये खाल्ले. आईला दिले? बाहेर गेलेले म्हणजे बाहेर मला दिले प्रसाद. आईला दिले तू? आईला लाडू नाही दिले. मग एकट्याने खाल्ले? लाडू मागले. मागत नाहीये. ती बोलते की हिने एकट्या एकट्याने खाल्ले, मला एकही विचारणार नाही. देतो आईला लाडू. जेवण नको हे माझं नाहीये. ती बोलते की मी ह्याच्याबरोबर नेहमी असते हा. आणि ह्यांनी एकट्या एकट्याने खाल्ल्यावर मला विचारलं नाही. मग दारू पितो का? हं? नाही माझ्या घरी कोणी नाही पेट मी पण नाही. तामसिक कसं खाल्लं? कारण की माझ्या घरात सगळं पूर्ण 24 आवर्स सगळे तामसिकच जेवण करायचं. एक दिवस असा नाही आमच्या कास्टमध्ये पण इव्हन म्हणजे भोग पण जो आलेला आहे तो पुरा तामसिकच जातो सगळं. तामसिकच चालले बघ ना. हा. हा. 2 वर्ष झालं काही तिचं केलं नाही आकारामध्ये. आमच्यामध्ये आकारामध्ये तिचं पूर्ण करतात असं. मला काही झालं नाही कारण मी एकटा करत. काय? तू स्वतःच्या हाताने अजूनपर्यंत भोग दिलायस का? म्हणजे असं तामसिक भोग. तामसिक भोग नाही दिला मी घरात नाही दिला. बाहेर म्हणजे एकदम 3 वर्ष आधी गेलेलो दर्शनाला हा. महालक्ष्मी आमच्या गावाशी हा. नगरला. तिकडे फक्त तसं कोंबडं केलेलं. ते तू पण केलेलं. म्हणजे मी आणि माझी काकी गेलेलो. मी एकटाच गेलो. माझ्या घरात ते सगळे कन्वर्ट झालेले. तर ते काय बोलतो तुला काय करायचं एकट्याला ते तर आम्ही नाही करत. माझ्या ते काका कोणी नाही करत. मी एकटा करतो. माझे भाऊ बंद कोणी काय नाही करत. ते पण म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचलं का अर्धवट झालं मला ते समजलं नाही. मी एकटाच गेलेलो. कारण की- पोचलं बेटा. तिथं बोलते ना तामसिक चालवलेलं. हा बरोबर. ठीक आहे ना. वर्षाने एकदा तुला भोग. सध्या तरी वर्षाने एकदा दे. हा. हं? बाकी मग जेव्हा गर्दी चालेल तेव्हा तू तुझ्या हिशोबाने जे तुझे गुरु असतील त्यांना विचारून त्यांच्या हिशोबाने चाल. ठीक आहे. तोपर्यंत तरी वर्षाने एकदा भोग दे. नाम जाप कर. हं? व्यवस्थित हे कर. आणि का म्हणजे फक्त कोंबडं सोडलं तर चालेल का का कापायलाच पाहिजे? असं काय ना बेटा ते कापलं. सोडलं तरी चालतं ना? फक्त जेव्हा कोंबड्या सोडणार ना हं? तेव्हा त्याच्या मागे खाली हं? असं बोट घ्यायचं खावं. अनामिका. हा खावं गुरुंचा बोट तो त्याच्या मांडीवर असा फिरवायचा आणि बोलायचं की आई तुझा बोट स्वीकार करून म्हणजे ते कोंबडं सोडून दे. चालेल. ठीक आहे. मग ते कोंबडं 15 दिवसाच्या आत स्वतःहून ते आईकडे स्वीकारलं जातं. ठीक. ठीक आहे. तुला काय घाबरू नको. बिंदास जशी तुला जमते तशी तुझ्या पाठ कर. हं? फक्त नाम जप व्यवस्थित कर. आणि तुला एकच विचारायचं होतं. मी जेव्हा विद्यार्थ्याला गार्डनमध्ये जातो तिथं पिंपळाच्या झाडाखाली मला एक दुर्गा माचा पॅक एकदम असा फोटा दिसते. माझी इच्छा होती की मी तो आणू म्हणजे आधीपासून मला विकत घ्यायचा होता पण माझी तेवढी कॅपॅसिटी नव्हती की मी तेवढं पैसे घेऊन आणू. पण तो मला 2 वर्ष आधी चैत्रामध्ये भेटलेला तो मी नकळत घरी घेऊन आलो. हा. तर ते म्हणजे आईच माझ्याकडे स्वतःहून चालून आली का ते म्हणजे दुसरं काही कोणी हे केलेलं घरात ते म्हणजे कशाला आणलं झाडाखाली ठेवलेलं असं ना, तसं. ना. हे आई मला असं स्वतःहून वाटलं चालू होते. म्हणजे कोण इतकी सुंदर आई म्हणजे असं काय ठेवून गेलं माझं मन असं खूप हे झालं तर मी घेऊन आलो. मला राहावं नाही. असं काही नाही. बघितले दत्तगुरु विराजमान आहेत ना सुंदर. बरोबर. ते पण मी तसेच आहे. तुमची इच्छा असते ते येतात. चालेल. त्यांची कृपा दृष्टी अशीच असू द्या. सुखी हे बघू कोण